सो आम्ही बरे दर्शन घेतली, बसली बीन आणि आता मकरोत्सव असा दिसता. मला टाइम आसतलो दिसता, खबर ना म्हाका टाइम. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशी आसा तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी बेस्ट आसतली आणि आता तर सामकी नवरात्री वाइब्स तर सामकी एकदम मजेत आसतली आणि आम्ही बी सामकी बेस्ट आसा. आणि आयज नवरात्रीचो डे 6 आणि म्हाका न्ही केन्ना काय देवळान वसो कशें जाल्लें. आता खूप जाणांचे हांव स्टेटस पळयतालें मकरोत्सवाचे, दांडियाचे आणि म्हाका सामकें केन्ना काय दर्शन घेवं कशें जालें. आणि करीश न्ही ह्या विकाक खूप बिजी उरलो, ऑडिट कितें आसलें आनी तो लेट येतालो. सो म्हटलें आसूं आनी म्हटलें आयज सॅटर्डे न्हू, आयज करिशाक म्हटलें याच म्हटलें दर्शन घेवपाक. आणि मागीर आमी आतां आयली कारण फाल्यां बी संडे न्हू, सो मातसो लेट जाल्यार जाता. आणि बाबू म्हटलें कॉपरेट केल्यार पुरो, तेका आमी केन्ना इतके लेट व्हरनाशिल्लीं देवळांनी बी. सो आयज फर्स्ट टायम व्हरता तेका. आणि तुमकां बी मेळटा, हांव दर्शन घेता. आतां वयता न्ही भितर, कपलेश्वरी आयले आमी. आणि न्ही ते दिसा म्हाका तुमकां नवरात्रीचे विश करपाक मेळच ना, कारण यादूच ना म्हाका. ते गुलाब फुल्लेलो पळय तेच बोवाळार उरले. सो तुमकां नवरात्रीची सामकी हार्दिक शुभेच्छा. सो आतां हांव वयता भितर आणि तुमकां बी मेळटा. आणि ते करीश आनी बाबू वाट पळयता म्हाजी. बाबू आमकां पळयता, लायट बी आसा न्ही देवळाची. सो आतां हांव बी वयता आणि दर्शन घेऊया. चला. तुमच्या माझ्यासारख्यांची तर गिलगंटीच नाही. सत्संगावांची माणसं नेमकी असतात कशी महत्वाचा विषय काय? ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात, एका टवाळानं लगेच प्रश्न विचारला बुवा. लोक बुवांना सोडत नाही हो, पण ज्याचा संबंध नसतो तोही प्रश्न विचारतो. तो कधीही कीर्तनाला येत नाही तोही प्रश्न विचारतो. बुवांना कुणी कधी काय विचारावं याला धरबंध काय. आणि बरं गरीब विचारा बुवा काय करणार, तो त्यालाही घरी सुखरूप जायचं असतं. काहीतरी आपलं वेळेनुसार उत्तर. शतकामध्ये एक असा श्लोक आहे, निन्नंतु नीती निपुणः यदि वास्तवंतु. नित्याचरणी अर्पण करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा, कारण हे सोपं नाहीये. हे परवा सांगितलं, पुढे पडता नाही, मागे पडता नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला ते सुचणं याच्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते. भले तुम्ही उत्तम काय म्हणतो गायन पंडित आहात, पण भुवांच्या गळ्यातला स्वर, पेटीचा स्वर आणि आता दर्शन घेऊन बरे कीर्तन बी चालू असा भितर. सो आम्ही बरे दर्शन घेतली, बसली बीन आणि आता मकरोत्सव असा दिसता. मला टाइम आसतलो दिसता, खबर ना म्हाका टायमिंग बी तितको. तर बाबू पयलू रडपाक लागलो, सगळे आवाज बी आयकले तेणी अकस्मात. मागीर करिशान ताका फुलां बी मागीर दाखयली, मातशें एंटरटेन केलो. मागीर रावलो आणि तांकां ते कीर्तन करताले न्ही तांकां बी पळोवपाक लागलो मागीर खूब टायम. आणि ताका मातशी संवय जावपाक जाय न्ही क्रावडेड एरियाची बी. सो म्हटलें आसूं रावय म्हटलें, भायर सरो ना आमी रोखडी. पळय जाल्यार मागीर रावलो. हे दाखयलें, सगळें दाखयलें. मागीर देदो म्हटलो, मागीर रावलो. सो आतां आमी भायर सरली आनी आतां आमी फोंडा वयता पोलीस स्टेशना कडेन. थंय खंय दांडिया कितें आसा म्हणटाली दीदी म्हाका. सो थंयच वचोन पळया म्हणपाक लागले. सो आमी थंय वयता आतां. आनी बाबूकू बी दाखयता दांडिया. ताका बी न्यू दीस कळपाक जाय न्ही, ल्हान आसतना तेन्ना संवय आसपाक जाय न्ही, म्हणून म्हटलें थंय बी या. आनी पळया तळी आसा हांगासर. सो आतां आमी वयता थंय आनी तुमकां थंय मेळटा मागीर. सो गायज आमी दांडिया थंय गेल्ली. बट सो गायज आमी न्हू दांडिया पळोवपाक गेल्ली, बट तें आजून हें जावना, स्टार्ट जावना. म्हणून म्हटलें पयलू आमी हॉटेलान या, कितें खावया आनी मागीर परत या म्हटलें दांडिया पळोवपाक. सो आतां आमी कितें घेतलां बाबा, सो हो खावपाक दिना. सो आतां आमी रोटी घेतला आणि मशरूम चिली घेतला, वेजूच घेतला. सो आतां आमी खाता, मागीर मेळटा.
गर्दी आसा सामकी गरमी जाली सामकी। सो आता तेंचो ग्रुप येता खंय ते ग्रुप जाय तेंच्यांनी एंट्री मारपाची। सो आतां दांडियाचे जाले आता तेंचो गरबा स्टार्ट आसतलो। सो तुमकां बी दाखयता गरबा। सो गायज पावली आता आमी घरा। तुमकां सांगलेलें हांवें गरबा बी दाखयतलें म्हणा, बट बाबू न्ही सामको रडपाक लागलो। कितें जाल्लें आमी दांडिया पळयतालीं न्ही तेन्ना तो रावलो कारण म्युजीक आसली न्ही आनी मागीर तेंचें कितें दांडिया जालें की मागीर ब्रेक आसलो। सो ब्रेक आसतना ती म्युजीक थांबली न्हू म्हणटा मागीर रडपाक लागलो आनी ताका गरमी बी जाली काय कितें खबर ना आनी तेजी न्हिदेचो बी टायम जाल्लो। सो म्हटलें आसूं आनी रावो जायना गरबा बी कारण खबर ना आतां कितको ब्रेक आसतलो तो बी आमकां आयडिया ना न्ही म्हणून। आनी आतां सद्या तेंचे ब्रेका टायमार हें आसलें स्पॉट प्रायजीस चालू आसले। कोणें अशें कितें तरी क्वेश्चन विचारलो कोणाची सगळ्याच लांब इयरिंग्स घातलेली ती अशें बी। सो तेंचे ते चालू आसले। मागीर कितको टायम जातलो खबर ना आनी बाबूचो न्हिदेचो टायम जाल्लो म्हटलें या म्हटलें। आनी आजचो ब्लॉग तुमकां आवडलो जाल्यार प्लीज लायक करा, शेअर करा आनी सबस्क्रायब करपाक विसरूं नाका। तोपर्यंत आमी मेळया नेक्स्ट ब्लॉगान। सो बाय बाय, गुड नायट, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग, बाय।